नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कुणाल कामरा बोलला आणि फसला। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी राडा घातला आणि ते सुद्धा फसलेले आहेत। कायदा आता दोघांबाबतही आपापल्या पद्धतीने काम करेल। मुळात कामरा जे बोललाय ते जुनच आहे, जनतेने नाकारलेलं आहे। मग शिंदेंना त्याचा इतका राग का यावा? या दरम्यान कळीचा मुद्दा हा की अचानक कामराला असं काय झालं की त्यानं या शिळ्या कढीला ऊत आणला? असं कोण आहे ज्याला हा वाद हवा आहे? कुणाल कामराचा इतिहास पाहता त्याला सुपारी दिल्याची चर्चा आहे। कुणी दिली असेल कुणालला सुपारी? आणि कुणालला सुपारी देणाऱ्यांच्या नावानी उद्या कारवाई झाली तर सगळ्यात जास्त रडारड कोण करेल? कुणाल कामरा अनेक दिवसांपासून चर्चेत नाहीये। रविवारी रात्रीपासून मात्र त्याची अचानक चर्चा सुरू झाली आणि अख्खा सोमवारचा दिवस हा कुणाल कामराच्या चर्चेतच गेला। कुणालनं कविता करायच्या नावाखाली जी काही सूचक विधानं केली ती शिंदे समर्थकांना डिवचून गेलेली आहेत। कुणालनं शिंदेंना डिवचायच्याच हेतूनं ठाणे, रिक्षावाला, दाढी असे सूचक उल्लेख त्याच्या सादरीकरणामध्ये केले। बाप चोरले आणि गद्दार ही ठाकरेंची शब्दरचना ती कुणालच्या तोंडी दिसली। हा नेता कायम फडणवीसांच्या कुशीत असतो असं कुणालनं विधान केलं आणि तिथेच लक्षात आलं की कुणाल जे काही बोलतो आहे ते शिंदेंना डिवचण्यासाठी आहे। आणि इतकंच नाही तर कुणालच्याकडून होणारे सगळे उल्लेख हे निश्चितच ठरवून केले गेलेले आहेत। कुणाल कामराच्या या अभिव्यक्तीच्यामुळे संताप झाला आणि तो स्वाभाविक पण होता। पण यातला एक महत्त्वाचा अँगल आहे, तो म्हणजे सुपारी घेऊन एखाद्याची बदनामी करण्याचा। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नेमका हाच मुद्दा पकडलाय। शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांनी ही बाब लक्षात आणून दिली आहे। शिंदे साहेबांनी असा एक निर्णय घेतला होता आणि याच्याबद्दल संपूर्ण देशात फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचे आजूबाजूचे जे लोक आहेत ते शिंदे साहेबांना गद्दार म्हणतात, कोणीही म्हणत नाही। म्हणजे जो एक कुणाल कामरा आहे त्यांनी उबाठाची सुपारी घेऊन आमच्या नेत्यांच्या विरोधात एवढा मोठा आरोप केलेला आहे आणि याच्यासाठी शिवसैनिक प्रचंड प्रमाणावर संतप्त झालेले आहेत। ज्याचा एक नमुना तुम्हाला खारमध्ये काल रात्री दिसला। सभापती महोदय, या व्यक्तीच्या बाबतीमधल्या अनेक तक्रारी आहेत। या व्यक्तीच्या वरती जवळपास 16 गुन्हे दाखल आहेत। सन्माननीय सदस्यांनी या बाबतीमध्ये या व्यक्तीच्या ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत। मग अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील, या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठला पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल। याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल, त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। आणि अध्यक्ष महोदय, भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही। कुणालचा इतिहास तसाही वादग्रस्तच आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत बोलत असताना त्याचा उल्लेखही केला। यापूर्वी कुणालनं नरेंद्र मोदी असोत की ठराविक पत्रकार आणि त्यात सुद्धा एका विशिष्ट विचारसरणीचे लोक यांच्या विरोधात आपली आघाडी कायम ठेवली आहे। त्यामुळे हा काही निष्पक्ष आणि खराखुरा एकमेव व्यंगचित्र करणारा किंवा व्यंगात्मक व्यक्तित्व भूमिका घेणारा माणूस आहे असं नाही। कुणालच्या समर्थनात इतकं सगळं घडूनही आलेत ते अपेक्षेप्रमाणे ठाकरे पितापुत्र या दोघांच्याकडून कुणालच्या भूमिकेचं भरभक्कम समर्थन करण्यात येत आहे।
जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याचा ह्यांचा धाडस नाही. हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत. काल नंतर आता ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली. त्याच्यात सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे. नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदीचोर टोळीनी की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत? म्हणजे आम्ही तर 2-2.5 वर्ष बोलत आहोत, पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी? इथे अनावधानानं का होईना पण आदित्य ठाकरे बोलून गेले आणि स्वीकारून गेले की जी त्यांची भाषा होती तीच नेमकी कुणाल कामराची भाषा आहे. कुणालच्या बचावात उतरलेले सगळेच जण म्हणतायत की कुणाल कामरा जे बोलला त्यात कुठं कुणाचं नाव घेतलं गेलं. पण ही भूमिका चुकीची आहे. कारण कुणालनं जी वादग्रस्त कविता सादर केली त्याच्या आधी आणि नंतर काही वाक्य त्याच्या समर्थनामध्ये जोडली गेली. ती वाक्यच आता या कामराच्या अडचणीसाठी पुरेशी आहेत. आपण एकदा पाहूयात की कुणालची कविता सादर करण्याच्या आधीची प्रस्तावना काय होती. पण ती प्रस्तावना सादर करण्याच्या पूर्वी आम्ही त्यातले काही आक्षेपार्ह शब्द बीप अशा आवाजानं झाकले आहेत. कारण या कुणालला गरज असो गरज नसो एक विशिष्ट शिवी द्यायची घाणेरडी सवय आहे. जज के ऑर्डर में लिखा है जो इन्होंने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहब, बोलना पड़ेगा. यहाँ पे इन्होंने पहले क्या किया, शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना से बाहर आ गई, एनसीपी से बाहर आ गई, एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए. चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहाँ से आते हैं. आता इथे गंमत बघा. प्रत्यक्षात जर समजा बंडखोरीची सुरुवात एकनाथ शिंदेंनी केली असं कुणालचं वक्तव्य आपण चर्चेसाठी घेतलं तर याच कुणालला या आधी अजित पवारांनी पहाटे केलेला शपथविधी लक्षात राहत नाही. याच कुणालला या आधी राष्ट्रवादी भाजप सोबत गेली होती हे लक्षात राहत नाही. आणि याच कुणालला या आधी पवारांनी भाजप बरोबर किती वेळा घरोबा केला ते लक्षात राहत नाही. पण ठाण्यात एकनाथ शिंदेंनी केलेलं शिवसेनेतलं बंड हे मात्र त्याला कविता करायला पुरेसं वाटतं. आणि म्हणूनच कुणालची भूमिका ही निष्पक्ष नाही हे न्यायालयात शिंदे समर्थकांना दाखवून द्यावं लागेल. कुणालनं प्रस्तावनेमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा संदर्भ दिला, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या फुटीचाही संदर्भ दिला आणि त्याच्या जोडीला कामरा या सगळ्या फाटाफुटीला जबाबदार व्यक्ती ठाण्यातली आहे असं विधान करतो. कुणालचा रोख शिंदेंकडे आहे हे सांगायला इतकं पुरेसं आहे. मात्र कुणाल इतकंच करून थांबत नाही. वादग्रस्त कवितेच्या शेवटी त्यानं एक आणखीन चूक केली आहे. सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी. परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया. क्या रिप्लाई होगा भाई? मैं मिलूं कल तेंदुलकर के बेटे को, बोलूं कि आजा भाई लंच पे मिलते हैं, आधा घंटा तेंदुलकर की तारीफ करूं और बोलूं कि देख आज से पर वो मेरा बाप है, तू ढूंढ ले कोई ऑन द वे. कुणाल कामराच्या विरोधामध्ये आता शासकीय यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. कुणालच्या विरोधात तक्रारी सुद्धा ठिकठिकाणी दाखल होत आहेत. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी सुद्धा कुणालचा तपास हाती घेतलाय. पण ज्या शिवसैनिकांनी कुणालनं जिथं कार्यक्रम सादर केला त्या कार्यक्रम स्थळाची ज्यांनी तोडफोड केली त्या सगळ्या दंगेखोर पोलिसांना पकडून, त्या सगळ्या दंगेखोर शिवसैनिकांना पकडून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं या शिवसैनिकांना 15,000 रुपयांच्या व्यक्तिगत जात मुचलक्यावर सोडलंय. शिवसैनिकांनी केलेल्या हिंसक प्रतिक्रियेच्या निमित्तानं विरोधकांना शिवसेनेवर आणि एकनाथ शिंदे यांच्यावर
निशाणा साधण्याची संधी आयतीच चालून आली आहे. मला कलाकारांना विनंती करायची आहे की हा काळ काय 2014च्या पूर्वीचा काळ नाही, जिथं तुमच्या कलेला एक कला समजली जाईल. इथं जर तुम्ही एखाद्या नेत्यावर काय बोलत असाल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता राहिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या बाबतीतली काळजी घ्या आणि नेत्यांना सुद्धा मला सांगायचं की कुठेतरी प्रयत्न करा की असे काही कलाकार असतात ज्या व्यंगात्मक टीका नाही तर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काय गोष्टी केल्या जातात त्या कुठेतरी मजेत नाही तर लाईट मोडमध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे. पण माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही. ते मोठे नेते आहेत, ते मोठे नेते राहणार आहेत. शिंदेंवर टीका करायला सरसावलेल्या रोहित पवारांना कदाचित आपल्याच पक्षातल्या सर्वोच्च नेत्याचा म्हणजे शरद पवारांचा राजकीय इतिहास आठवत नाहीये किंवा तो त्यांना लक्षात घ्यायचा नाहीये. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पक्षफोडीचं श्रेय शरद पवारांना जातं आणि ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला 2014 नंतर नष्ट झाल्याचा दावा रोहित पवार करतायत त्या रोहित पवारांना आठवायला हवं की माध्यमांची कार्यालयं फोडली म्हणून त्यांच्याच पक्षातल्या छगन भुजबळ नावाच्या वरिष्ठ नेत्याला राजीनामा द्यायला लागला होता. दरम्यान रोहित पवारांचे तमाम आक्षेप प्रताप सरनाईक यांनी खोडून काढले आणि शिवसैनिक चिडणारच अशा शब्दात सुनावलं. जो गुन्हा घडला त्यावेळेस पोलीस घटनास्थळी नव्हते. जे काही तोडफोड करणारे काही शिवसैनिक होते ते बाहेर आल्यानंतर ते स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. त्यामुळे अशा प्रकारचं कुठले शस्त्र घेऊन कुठला झेंडा घेऊन शिवसैनिक गेले नव्हते. पोलिसांशी काही बाचाबाची झाली नाही किंवा काही नाही. 427 नावाचं जे नवीन कलम आहे त्या कलमामध्ये इतर जी काही अ ब क ड ही काही कलम येतात त्यानुसार ते एक कलम आहे. त्यामुळे पोलिसांची हुज्जत किंवा बाचाबाची आमच्या कुठल्याही शिवसैनिकांनी केली नाही हे त्या ठिकाणी सिद्ध झाले. दरम्यान या सगळ्या प्रकरणातला एक गंभीर मुद्दा आहे तो म्हणजे सुपारी घेऊन बदनामी केल्याचा. हा आरोप आपल्याला विसरून चालणार नाही कारण सुपारी घेऊन बदनामी करणं म्हणजेच कोणत्या तरी लाभाच्या बदल्यात एखादी कृती आणि ती सुद्धा संबंधित व्यक्तीची बदनामी करणारी कृती करणं. हा आरोप जर सिद्ध झाला तर अनेक जण अडचणीत येतील. पोलीस या दृष्टीनं आता तपासाला सुद्धा लागले आहेत. वादग्रस्त सादरीकरणाच्या पूर्वी कुणाल कामरा कुणाच्या संपर्कात होता याचा तपास पोलीस करतायत. कुणालच्या मोबाईलमध्ये कुणाकुणाशी संवाद झालेले आहेत याचेही तपशील आता मिळवले जात आहेत. कुणालच्या बँक खात्यामध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार झाले आहेत का, म्हणजे अचानक प्रचंड मोठी रक्कम आली आहे का किंवा टप्प्याटप्प्यानं सुद्धा मोठी रक्कम आली आहे का ते तपासलं जात आहे. हेच निकष लिखाण करणाऱ्या लेखकाच्या बाबतीतही असतील. त्या लेखकाला कुणी संपर्क केला, कुणी पैसे दिले हे सगळं आता तपासलं जाणार आहे. कोणी काही बोलेल, स्टँडअप कॉमेडियन सारखा माणूस, त्याला काय गरज आहे रिकामे धंदे करण्याची? तू तुझं काम कर ना बाबा. तू आर्टिस्ट आहेस, आर्टिस्टचे काम कर. तू विरोधी पक्षासारखा वागू नको. विरोधी पक्षातली लोक अशी पद्धतीची खालची टीका करतात ते आम्ही समजून घेऊ शकतो, चला त्यांना उत्तर देऊ आम्ही. पण अशा प्रकारे एखादा स्टँडअप कॉमेडियन देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्र्याबद्दल असे शब्द वापरत असेल तर त्याचं समर्थन कोणी करणार नाही. आणि दुसरा प्रश्न, तुमचा प्रश्न लगेच येणार की मग ते स्टुडिओ तोडला याचं तुम्ही समर्थन करता का? याचं आम्ही समर्थन करत नाही. बदनामीच्या प्रकरणामध्ये अनेकदा आरोपी माफी मागून स्वतःची सुटका करून घेतो. आता एकनाथ शिंदेंचे समर्थक हे कुणालला त्यानं माफी मागितली तर माफ करायला तयार आहेत की कठोर कारवाई करायला लावणार आहेत हा मुद्दा कळीचा आहे. सुपारी घेऊन बदनामी प्रकरण कुणालला जर समजा कारवाई झाली तरच होऊ शकतं. ठरवून बदनामी प्रकरणी त्याच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल झालेलाच आहे आणि त्या प्रकरणातली पुढील कारवाई ही भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 अंतर्गत सुरू राहील. बदनामी करण्यात जर
कुणाल दोषी सिद्ध झाला तर त्याला 2 वर्ष तुरुंगात पाठवलं जाईल आणि अथवा दंडही होईल. बदनामी करण्यासाठी कुणालला कुणी प्रोत्साहन दिलं याच्यावर ही कारवाई शक्य आहे. प्रोत्साहन हा सामूहिक कट समजला जाईल आणि बदनामी करण्याच्यासाठी सामूहिक कट कारस्थान भारतीय न्याय संहितेच्या कलम 61 अंतर्गत तसंच विविध पोटकलमांच्या अंतर्गत सिद्ध झालं तर सक्त मजुरीपासून जन्मठेपेपर्यंतची ही शिक्षा दिली जाऊ शकते. कुणाल कामरा हा एक लेखक आहे, स्टँडअप कॉमेडियन आहे, वक्ता आहे. तो स्वतःचे शो करत असतो, राजकीय व्यंगात्मक टीका टिप्पण्या करत असतो. त्याने आमच्यावरही केलेले आहे. त्यांनी आमच्यावरही टीका टिप्पण्या केलेल्या आहेत, आमच्या नेत्यांवर केलेल्या आहेत. काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालं, त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं. त्यात तो काय म्हणतोय, खाने की रिक्षा असं काहीतरी आहे ना, खाने की रिक्षा, चेहरे पे दाढी. याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची काय गरज आहे? धमक्या देण्याची आणि स्टुडिओ फोडायची गरज काय असं कोण विचारतंय? तर संजय राऊत, ज्यांनी आतापर्यंत अनेकदा बदनामीकारक खटल्यांना सामोरं जाण्याचा अनुभव गाठीशी बाळगलाय आणि बाळासाहेब ठाकरेंची बदनामी झाली म्हणून अनेकदा हिंसक हल्ले केलेले आहेत, मग ती माध्यमांची कार्यालये असोत की माध्यम क्षेत्रातील पत्रकार. दरम्यान याच संपूर्ण प्रकरणामध्ये आत्तापर्यंत व्यंगात्मक वक्तव्य केल्याच्या नावाखाली अनेक जण अडचणीत आले आहेत. ताजं नाव यातलं आहे रणवीर अलाहाबादियाचं. इंडिया गॉट लेटेंट शोमध्ये त्यानं जे काही केलं त्याच्या अश्लील आणि गचाळ कामगिरीसाठी त्याच्यावर कारवाई होती आहे. तन्मय भट हा सुद्धा अशाच प्रकारच्या अत्यंत अश्लील वक्तव्याबद्दल अडचणीत सापडलाय. मुनव्वर फारुखी वारंवार हिंदू देवी देवतांच्या बद्दल बोलत असतो, तोही अडचणीत आहे. रोहन जोशी हा त्याच्या अश्लील सादरीकरणामुळे अडचणीत आलेला आहे. विदुषी स्वरूपनं वेश्या व्यवसायाच्या संदर्भात केलेलं भाष्य तिला अडचणीत आणणारं ठरलेलं आहे. अबिश मॅथ्यूला चर्चची माफी मागावी लागली आहे कारण त्यानं ख्रिश्चन समाजाच्या बद्दल अश्लील विनोद केला होता. एका बाजूला ही सगळी मंडळी जी आज वादात सापडली आहेत ती भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही असा वाद घालतात. पण प्रत्येकालाच हे लक्षात घ्यायला हवं की जिथे माझं स्वातंत्र्य सुरू होतं तिथे तुमचं स्वातंत्र्य मर्यादित होतं. म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा सुद्धा आखून देण्यात आलेल्या आहेत आणि अधिकारांपेक्षा राज्यघटनेमध्ये कर्तव्याला स्थान जास्त आहे. स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे. खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे. कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही. हे अतिशय चुकीचं आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे. कुणाल कामरानी काही अयोग्य केले असं माझं मत नाही. कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत.